मंडळी, जून महिना सुरू झालेला आहे आणि आता सगळीकडे पाऊस देखील पडायला लागलेला आहे। मंडळी, तुमच्याकडे पावसाला सुरुवात झाली किंवा नाही ते मात्र कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। पावसाळ्यात पावसाच्या पाण्यात निसर्गाचे सौंदर्य फुलत असते, कारण पावसाचे पाणी हे संपूर्ण झाडांवरची धूळ धुवून टाकत असते आणि रोपांना वाढण्यासाठी आवश्यक असलेले जे काही पोषक घटक असतं ते त्यांना देत असतं। त्यामुळे रोपे देखील निरोगी बनतात आणि पावसाळा हा निसर्गासाठी सर्वोत्तम असा ऋतू आहे। त्यामुळे पावसाळ्यात लावलेली झाडे असो, कटिंग असो किंवा कुठलीही सीड्स असो, बियाणे असो, ते अगदी फास्ट ग्रो होत असतात। तसेच सर्वात योग्य वातावरण आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात झाडे हे हिरवीगार, ताजीतवा आणि स्वच्छ दिसण्यासाठी पावसाचे पाणीच हे महत्त्वाचे असते। जर तुमच्या देखील अंगणात किंवा बाल्कनी किंवा कुंडीत झाडे असतील तर पावसाचे पाणी वापरून त्या झाडांना पुन्हा ऊर्जावान आणि ताजेतवाने बनवण्यासाठी पावसाचं पाणी हे सर्वोत्तम काम करत असतं। यासाठीच तुम्ही पावसाचं पाणी देखील साठवू शकता। मंडळी, पावसाचं पाणी झाडांसाठी फायदेकारक आहे की नुकसानकारक आहे, किंवा पावसाचे पाणी झाडांना जर जास्त झाले तर त्याने झाडं पण खराब होतात किंवा नाही, किंवा नियमित किंवा नळाच्या पाण्यापेक्षा झाडांच्या आरोग्यासाठी पावसाचं पाणी हे वेगळ्या प्रकारे काय काम करत असतं ते आज आपण आपल्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो मंडळी, हाय हॅलो नमस्कार, मी राजेश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर मात्र व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग मंडळी, अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओकडे सुरुवात करूया। मंडळी, सर्वात पहिली गोष्ट की आपण रेग्युलर नळाचं पाणी झाडांना देत असतो। पावसाळ्यातले 4 महिने म्हटलं की तेवढंच पावसाचं पाणी हे झाडांना मिळत असतं। सो आपण कायमस्वरूपी तर या पावसाचं पाणी झाडांना देऊ शकत नाही, पण मात्र पावसाचं पाणी हे साठवून ठेवू शकतो आणि नंतर ते रोपांना देखील वापरू शकतो। सो आज आपण त्याचे फायदे, दुष्परिणाम या सर्व गोष्टी पाहणार आहोत। सुरुवात करूया पावसाचं पाण्याचे झाडांसाठी काय फायदे आहेत ते। मंडळी, पावसाचं पाणी हे सॉफ्ट वॉटर आहे। आपल्या नळामध्ये येणारं पाणी जे असतं ते हार्ड वॉटर असतं आणि म्हणूनच पावसाचं पाणी हे सॉफ्ट वॉटर असतं, म्हणून ते प्लॅन्टसाठी सिक्युअर असतं। त्याचप्रमाणे नळाच्या पाण्याप्रमाणे पावसाच्या पाण्यामध्ये क्षार, खनिजे किंवा कुठल्याही प्रकारचं प्रोसेसिंग असं केमिकल नसतं, कारण की पावसाचं पाणी हे प्युअर हायड्रेशन असतं। त्यामुळे पावसाचे पाणी हे कुंडीत पडल्यानंतर माती ही ओली झाल्यावर मातीत असलेले जेही काही पोषक घटक असतात किंवा जेही काही मिनरल्स असतात ते त्या ठिकाणी फ्री होत असतात, जेणेकरून रूट्स हे इझिली ॲब्सॉर्ब करू शकतात आणि त्याने झाडाची जी ग्रोथ आहे ती फास्ट होण्यास देखील मदत होत असते। मंडळी, आपलं जर ओपन टेरेस गार्डन असेल किंवा अंगणात असेल तर डायरेक्ट पावसाचं पाणी हे आपल्या कुंड्यांपर्यंत पोहोचत असतं, पण मात्र फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांची कंडिशन जर असली तर प्रत्येक वेळेस पावसाचं पाणी हे कुंडीतील मातीपर्यंत पोहोचतं असं नाही। सो त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे पाणी हे कलेक्ट करावं लागत असतं आणि ते पाणी आपल्याला रोपांपर्यंत पोहोचवावं लागत असतं। मंडळी, पावसाचं पाणी हे एक नॅचरलीरित्या थोडं ॲसिडिक असतं, ज्याने त्याची जी काही pH ची पातळी आहे किंवा pH लेवल जी आहे ती 5.5 पासून तर 6.5च्या दरम्यान असते। जर तुम्ही तुमच्या छतावरून गोळा केलेलं पाणी असेल तर ते खूप स्वच्छ राहते। प्रत्येक वेळी पाणी देताना मात्र ते ॲज अ लाईट फर्टिलायझर सारखं झाडांवर काम करत असते। पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रेट्स असतात, जे हिरव्यागार पानांच्या विकासासाठी आवश्यक असलेलं जेही काही मॅक्रोन्यूट्रिएंट असतात ते झाडांना प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात। त्याचप्रमाणे नायट्रेट्स हे नायट्रोजनचे सर्वात महत्त्वाचं वनस्पतीच्या वाढीसाठी म्हणजे प्लॅन्ट्सच्या डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असलेलं असं पोषक तत्व आहे। मंडळी, हे पावसाचं पाणी इंडोर प्लांट्सवर तर एक मॅजिकल असा इफेक्ट करत असतं। त्यामुळे तुमच्याकडे जर इंडोर प्लांट असतील तर त्यांच्या पर्यंत हे पावसाचं पाणी पोहोचण्याचं काम तुमचं आहे। सो मंडळी, याचा मॅजिकल इफेक्ट म्हणजे जेही काही इंडोर प्लांट्स असतात त्यांना बुशी आणि त्यांचे रूट्स स्ट्रॉंग बनवण्याचं काम जे आहे हे पावसाचं पाणी करत असतं। त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये हे सर्व प्लांट्स डॉर्मन्सी पिरियडमध्ये चालले जात असतात। सो त्यावेळेसाठी त्यांना जी काही एनर्जी असते किंवा त्यांचा जो ग्रोथचा पिरियड असतो त्यासाठी त्यांचे जे रूट्स असतात ते स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं। सो त्यासाठी ही संपूर्ण एनर्जी बूस्टचं जे काम आहे हे
पावसाचं पाणी हे काम करत असतं। त्यामुळे जर तुमची देखील इंडोर प्लांट्स लवकर खराब होत असतील किंवा जास्त दिवस वर्षानुवर्ष जर चालत नसतील सो तुम्ही एकदा त्यांच्यावर हे पावसाचं पाणी काम करून पहा। आठवड्यातून तुम्ही 1 ते 2 दिवस जरी हे पावसाचं पाणी 4 महिने दिलं ना तर वर्षानुवर्ष तुमच्याकडे इंडोर प्लांट्स नक्कीच चांगले राहतील। मंडळी, पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रेट्स व्यतिरिक्त इतरही आवश्यक असे पोषक घटक आहे। त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामध्ये आवश्यक असलेलं प्रमाण म्हणजे कार्बनचं आहे, जे प्लांट्स भोवती असलेली जी काही माती असते त्यामध्ये जे काही मायक्रोन्यूट्रिएंट असतात त्यांना रिलीज करण्याचं काम हे करत असतं। त्याचप्रमाणे त्या मातीमध्ये झिंक, मॅग्नीज, कॉपर, मॅग्नेशियम यांसारखे देखील मायक्रोन्यूट्रिएंट्स असू शकतात। मंडळी, नळाच्या पाण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात का असेना फ्लोराईड आणि क्लोरीन असण्याची शक्यता असते, कारण की पाणी जे शुद्ध करण्याची जी काही प्रोसेस असते त्यासाठी ह्या गोष्टी त्यामध्ये वापरल्या जात असतात। आणि हे पाणी किंवा जेचं डेली आपण जे टॅप वॉटर झाडांना देत असतो त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट जो परिणाम असतो तो झाडांवर दिसून येत असतो। त्यामुळे पावसाचं पाणी हे प्युअर असतं, त्यामुळे पावसाचं पाणी हे झाडांना हिरवीगार आणि ताजीतवाने ठेवण्यास देखील मदत करत असतं। म्हणूनच पावसाच्या पाण्यात झाडेही खूप आनंदित असतात। तुम्ही आपल्या बाल्कनीतील झाडे बघा किंवा बाहेर निसर्गाच्या सानिध्यात असो, डोंगराळ असो किंवा रोडाच्या कडेने जीही झाडे लावलेली असतात ती अगदी हिरवीगार ताजीतवाणी झालेली असतात, कारण की असा मॅजिकल इफेक्ट जो आहे तो या पाण्यात असतो। त्याचप्रमाणे तुम्ही जर हे पाणी अशा प्रकारे स्टोअर करून कलेक्ट करून ठेवलं तर त्याचा वापर तुम्ही जेही आपण होममेड फर्टिलायझर तयार करत असतो ते फर्टिलायझरला डायल्यूट करण्यासाठी किंवा त्याला लाईट बनवण्यासाठी अतिशय पोषक असे काम किंवा पोषक असे घटक या पाण्यामध्ये असतात। सो मी आज या ठिकाणी कडीपत्त्याच्या झाडाला अगदी निशुल्क असं पांढरं खत जे आहे ते देऊन घेतलेलं होतं आणि त्या रिगार्डिंगचा व्हिडिओ देखील मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। तुमच्या देखील जर कडीपत्त्याची वाढ होत नसेल, त्याची ग्रोथ थांबलेली असेल तर तुम्ही नक्की हा उपाय जो आहे तो आता पावसाळ्यात करून बघा। तुमच्या कडीपत्त्यामध्ये खूप छान प्रकारे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट नक्कीच होईल। सो मंडळी, अशा प्रकारे पावसाच्या पाण्याचे जे काही बेनिफिट्स आहेत ते आहेत, पण त्यासोबतच त्याचे जे काही साईड इफेक्ट आहेत ते देखील आपण अगदी थोडक्यात पाहूया। मंडळी, जर कंटिन्यूस पाऊस जर सुरू राहिला तर त्यामुळे आपल्या कुंडीमध्ये जर पाणी तसंच साचून राहत असेल तर त्याने मुळं देखील खराब होऊ लागत असतात, कुजू लागत असतात। त्यामुळे रोपांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी देणं हे महत्त्वाचं आहे। जास्त पाणी जर कुंडीत झालं असेल तर ते म्हणजे ते पाणी रिमूव्ह करण्याची जी काही ट्रिक आहे, पावसाच्या पाण्यामुळे कुंडी जर पाण्याचा निचरा होत नसेल आणि त्या ठिकाणी पाणी साचत असेल तर त्या रिगार्डिंगचा देखील मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्यामध्ये मी अगदी साध्या सोप्या अशा ट्रिक शेअर केलेल्या आहे। सो तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा। पावसाळ्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे। मंडळी, या जर जास्तीचं पाणी झालं तर त्याने मुळं देखील खराब होत असतात। रोपांना गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले तर त्याने देखील पाने गळू लागत असतात, पानांचा रंग पिवळा पडत असतो आणि हळूहळू प्लांट्स हे खराब व्हायला लागत असतात। त्यामुळे पावसाळ्यात म्हणजे कुंडीमध्ये पाणी साचून राहू नये म्हणून सोप्या सोप्या ट्रिक्स ज्या आहेत त्या देखील तुम्ही वापरून पहा आणि त्या जर फॉलो केल्या तर तुमची देखील रोपं हिरवीगार छान प्रकारे टवटवीत राहतील। आता माझ्या प्रत्येक झाडावर खूप छान प्रकारे ग्रोथ झालेली आहे। जास्वंदीवर देखील छान प्रकारे कळ्या येऊ लागलेल्या आहेत आणि मनी प्लांट असो किंवा नागवेलीचा वेल असो, त्यानंतर गुलाब असो, मोगरा असो, सगळ्यांवर उत्कृष्ट प्रकारे जी काही वाढ आहे ती या ठिकाणी चाललेली आहे। सो मंडळी, आज आपण अशा प्रकारे पावसाच्या पाण्याचे जे काही बेनिफिट्स आहे किंवा जे काही फायदे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आणि त्याचे जे काही साईड इफेक्ट आहेत त्या रिगार्डिंगचा देखील एक व्हिडिओ आहे, तो देखील तुम्ही नक्की चेकआउट करा। सो आय होप मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका। मंडळी, तुमच्या एक लाईकमुळे आपला हा व्हिडिओ इतर गार्डन प्रेमींपर्यंत किंवा ज्यांना अशा माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास नक्की मदत करत असतो। त्यामुळे अजिबात कंटाळा किंवा कंजूसी न करता व्हिडिओला एक लाईक करा। आणि हो, अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला माझे पाहता येतील। शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचत असते। सो मंडळी, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हेल्पफुल देखील ठरला असेल। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या आणि पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून लाईक बटन देखील प्रेस करून घ्या। सो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र तुमची आणि
तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय. हॅपी